आजची ताजी बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगोले साहेब यांनी गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या आयुष्यातील एक विशेष क्षण साजरा केला आहे. गणरायाचे आगमन आणि नवीन कारची खरेदी या दुहेरी सोहळ्याची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गणेश चतुर्थी म्हणजे आनंद, उत्साह आणि नव्या सुरुवातीचं पर्व. या उत्सवी वातावरणात जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगोले यांनी आपल्या कुटुंबियाच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवीन कार खरेदी करून हा क्षण स्मरणीय बनवला. कारच्या पूजा विधीपासून ते गणरायाच्या स्वागतापर्यंतचा हा सोहळा कार्यकर्त्यांसाठी विशेष ठरला. नवनवीन गाड्या खरेदी करणे ही केवळ शान नाही, तर एक नवा टप्पा गाठल्याचं प्रतीक असतं. इंगोले यांच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यामध्ये आणि समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी याला गणरायाची कृपा असं संबोधले आहे. जिल्हाध्यक्षांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कारसोबत फोटो सेशन, मिठाई वाटप आणि आनंदाचा जल्लोष असा सारा माहोल कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला. जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगोले यांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कार खरेदी करून गणरायाचे स्वागत एका वेगळ्याच पद्धतीने केले. राजकारणासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रविकिरण इंगोले साहेब यांच्या या निर्णयामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या नव्या गाडीची चर्चा रंगली आहे. गणरायाच्या आशीर्वादाने नव्या प्रवासाची सुरुवात झाली असल्याचा विश्वास रविकिरण इंगोले साहेब यांनी व्यक्त केला. गणरायाच्या आगमनासोबतच ही नवी कार कार्यकर्त्यांसाठी आनंदाची दुहेरी पर्वणी ठरली आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.